राजाराम लोखंडे। आज आपण या व्हिडिओमध्ये हळदीचं बेनं साठवण्याची शास्त्रीय पद्धत समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय हा एवढा जवळपास 4 ट्रॉली बेण्याचा जवळपास 80 ते 85 क्विंटल बेण्याचा हा ढीग आहे। तर हे बेनं आम्ही कशा पद्धतीने साठवलेलं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने साठवता याची आपण चर्चा करणार आहोत आणि योग्य पद्धतीने कसं साठवायला पाहिजे बेनं, जेणेकरून त्या बेनं चांगल्या पद्धतीने उगवण शक्ती होईल याची आपण पूर्णतः शास्त्रीय माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण बेनं कशा पद्धतीने साठवायला पाहिजे त्याची आपण विशिष्ट माहिती घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय, आता हे जे बेन आहे तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये हे बेन जवळपास 1 महिना झाला आम्ही काढून, आणि 1 महिना काढून जरी झालं तरी तुम्ही ह्याच्यातलं जे पाण्याचा अंश आहे आणखी तितकासा कमी झालेला नाहीये। म्हणजे बेण्याची जी टवटवी आहे त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण आहे आणखी तुम्ही पाहू शकता एक 10% आसपासच फक्त पाण्याचं प्रमाण याचं कमी झालेलं आहे असं तुम्ही पाहू शकताय। तर बेनं साठवण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे, अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बेनं शेतातून काढतो, शेतातून काढल्या बेनं एक 2 ते 3 दिवस, म्हणजे जेणेकरून त्या बेण्यामधला असणारा जो गॅस आहे आणि त्याच्यामध्ये असणारी जी शेतातली गरमी आहे ती गरमी निघाल्यानंतर आपण जिथं आपल्याला साठवायचंय त्या ठिकाणी आपण ते आणलं पाहिजे। आणि योग्य पद्धतीने कसं साठवायला पाहिजे, मुळात जी पद्धत आहे तर आम्ही अशा पद्धतीने साठवले बेनं। बघा, हे 2 झाड आहेत आमचे लिंबाचे, आणि 2 झाडाच्या असून सुद्धा बाजूला हे आमचं घर आहे आणि तिथे पलीकडे गोदाम आहे। तर ह्या दोन्हीच्या आडोशीला या 2 झाडाच्या बुडाला या ठिकाणी आम्ही हा ढीग टाकलेला आहे। आणि ढीग टाकल्यानंतर त्याच्यावर तुम्ही पाहू शकता हे उसाचं पाचक, पलीकडून कडबा आणि काही गोनपाट हे टाकलेलं आहे। आणि बेनं साठवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं तापमान नियंत्रित केलं पाहिजे। या बेण्याचं तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या वर जाता कामा नये, म्हणजे जेणेकरून या बेण्यामध्ये असणारा पाण्याचं जे प्रमाण आहे आणि ते जास्त सुकता कामा नये। किमान फक्त 25% जर बेनं आपण काढताना 1 क्विंटल असेल तर ते लागवडी वेळेला ते 75 किलो भरलं पाहिजे, इतकंच सुकलं पाहिजे। किमान जास्तीत जास्त 25% आणि कमीत कमी 20% तर आली पाहिजे, किंवा त्याचं वजन तेवढं सुकलं पाहिजे। त्याच्यापेक्षा जर कमी जर सुकलं बेनं तर ते नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये घट देत असतं। दुसरी गोष्ट आणखी, हे बेनं सुकवत असताना आपण ठेवत असताना आपण एक काळजी घ्यायला पाहिजे, हे सुकवून या ठिकाणी साठवण्याच्या अगोदर याला एक बुरशीनाशकाची, तुम्ही साध्या बुरशीनाशकाची घेऊ शकता, कार्बेंडाझिम असेल किंवा मॅन्कोजेब असेल, आणि सोबत तुम्ही बॅक्टेरिसाइड एखादं स्ट्रेप्टोसायक्लिन सारखं औषध तुम्ही पण घेऊ शकता, जेणेकरून साठवण्याचा असा जो काळ आहे, एक 60 दिवसाचा काळ जो आहे सुप्तावस्थेचा, त्या सुप्तावस्थेमध्ये ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या अपायकारक बुरशी आहेत त्या बुरशींचा नाश झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थितरित्या योग्य थंड जागी साठवलं पाहिजे। ज्या ठिकाणी 30 सेल्सिअस तापमान राहील अशा ठिकाणी ते साठवलं पाहिजे। दुसरी गोष्ट, त्याला बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे। आपण बुडून, तुम्ही ज्यावेळेस लागवड करताय त्यावेळेस तुम्ही बुडून लावू शकता, पण सध्या फक्त तुम्ही एक जस्ट फवारणी करू शकता, एक स्प्रे घेऊन त्याच्यावर सगळ्याकडे औषध पसरल अशा पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता। आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे, आज बरेच शेतकरी म्हणतात सर आम्ही की बाबा खड्डा करून ठेवावा का, नक्की ठेवायला पाहिजे। पण तुम्ही जर नवीन असाल तर माझं तुम्हाला एक स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही खड्डा करून ठेवू नका। कारण का, तर खड्डा करून ठेवल्यानंतर त्याच्यात एक धोका असतो, जर त्या बेण्यामध्ये गरमी राहिली आणि त्या बेण्यामध्ये जर उष्णतेचं प्रमाण जास्त राहिलं किंवा गॅस निघण्याची शक्यता असते, म्हणून जर तुम्ही खड्ड्यामध्ये बेनं जर साठवलं आणि योग्य पद्धतीचा जर खड्डा नसेल तर त्या ठिकाणी पाण्याच्या अतिरिक्त पाणथळ जागी असेल किंवा पाण्याचा अतिरिक्त त्या ठिकाणी जात असेल किंवा जमिनीतली गरमी असेल तर त्या ठिकाणी ते बेनं सडण्याची जास्त शक्यता असते। म्हणून खड्ड्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही त्या खड्ड्यामध्ये बेनं साठवणे असं माझं मत आहे। म्हणून ही सगळ्यात सोपी आणि सर्व शेतकऱ्यांना जमेल अशी ही सुटसुटीत पद्धत आहे। म्हणजे तुम्ही एका झाडाखाली थंड जागी एकदम छानपैकी असं बेनं साठवू शकता, आणि त्या पद्धतीने एक गोनपाट आणि एक तर जमलं तुम्हाला हळदीचा पाला भेटला ठीक, नाही तर तुम्ही उसाचं पाचक किंवा कडवा पण टाकू शकता आणि गोनपाट टाकू शकता। आणि तापमान मेंटेन करण्यासाठी 8 ते 10 दिवसानंतर ते गोनपाट कधीतरी तुम्ही ओलं करत जा, म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये तापमान एक 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण दर 8 ते 15 दिवसाला
हे बेणं असं उघडं करून बघितलं पाहिजे. आपल्याला लक्षात येतंय की ह्या बेण्याची कुठं बुरशी लागत आहे का, कुठं सड लागत आहे का, बेणं जास्त सुकत आहे का, तर आपल्याला वरचेवर काळजी घेता येते. तर अशा पद्धतीनं ही बेणं साठवण्याची आपल्याला ही योग्य पद्धत आहे आणि सगळ्याला जमेल अशी पद्धत आहे. तर मला एक वाटतंय की तुम्ही कशा पद्धतीने बेणं साठवलेलं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.